सर्वांना नमस्कार. दुसऱ्या सत्रात पुन्हा आपले स्वागत आहे. चला सत्राची सुरुवात एका मनोरंजक विषयाने करूया. तुम्ही रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहिली आहे का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण प्रवास करतो. सुरक्षित प्रवास करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आपण रस्ता सुरक्षा खबरदारीचे पालन केलेच पाहिजे. हे सर्व आपण रस्ता सुरक्षा शिक्षणात इयत्ता 7वी पासून सामाजिक शास्त्राकडे पाहूया. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी खालील कीवर्ड्स पहा. रस्ता सुरक्षा म्हणजे प्रवाशांना मारले जाण्यापासून किंवा गंभीर जखमी होण्यापासून रोखण्यासाठी वापरल्या जाणारे पद्धती आणि उपायांचा संदर्भ. वाहतूक चिन्हे. रस्त्यांचा वापर करताना वाहतूक कायदे, धोके, दिशानिर्देश आणि सेवांबद्दल माहिती घ्या. रस्त्यावरील चिन्हे. रस्त्यावर पृष्ठभागावर लावलेल्या रेषा, नमुने, शब्द किंवा इतर खुणा रस्त्यांचा वापर करताना मार्गदर्शन करण्यासाठी, इशारा देण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी. संकल्पना नकाशा पहा. या सत्रात आपण सविस्तारपणे शिकणार आहोत रस्ता सुरक्षा, रस्ते अपघातांची कारणे, वाहतूक गोंधळ, वाहतूक चिन्हे, रस्ते बनवण्याची चिन्हे. रस्ता सुरक्षा म्हणजे काय? मानवी जीवनात सुरुवातीच्या काळात वाहतूक किंवा रस्ता सुरक्षेची कोणतीही समस्या नव्हती. चाकाच्या शोधामुळे रस्त्याच्या वापरात जलद बदल झाले. आजकाल लोकसंख्या वाढ, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे रस्ते वापरण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीत वाढ झालेली आहे. रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्याच्या वापरात पादचारी, सायकलस्वार, मोटर चालक आणि इतर प्रवाशांसह रस्त्याचा वापर करणाऱ्यांची सुरक्षता ठेवायची होय. या सत्रात आपण शिकू रस्ता सुरक्षा शिक्षण. मुले आणि तरुणांना रस्त्यावर जबाबदारपणे वागण्यास शिक्षित करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा शिक्षण म्हणून ओळखले जाते. त्याद्वारे ते जबाबदार चालक, प्रवासी, पादचारी आणि सायकल सवार बनतील याची खात्री करणे. प्रभावी रस्ता सुरक्षा शिक्षण विद्यार्थ्यांना वाहतूक आणि वाहतूक वातावरणात माहितीपूर्ण आणि सुरक्षित निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टिकोन विकसित करण्याची संधी देईल. यात वेगमर्यादा आणि मंदधुंद वाहन चालवण्याबद्दल नियम आणि वाहतूक चिन्हे आणि रस्ता चिन्हांकन यासारखे नियंत्रण प्रणालीची समावेश आहे. रस्ता सुरक्षा शिक्षणाची गरज आणि महत्त्व. जागरूक
सतर्कतेच्या अभावामुळे आणि इतर कारणांमुळे लोकांना वाढत्या जखमींना सामोरं जावे लागते. विशेषतः किशोरवयीन मुले रस्ते वापरण्याचा एक महत्त्वाचा गट आहेत. केवळ अपघात टाळण्यासाठी नव्हे तर सुरक्षित आणि आरामदायी रस्त्याच्या वापरासाठी देखील रस्ते सुरक्षा उपाय शिकवणे आवश्यक आहे. रस्ता अपघात. रस्ते अपघात म्हणजे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या रस्त्यांवर किमान एक वाहनाचा अपघात ज्यामध्ये किमान एक व्यक्ती जखमी किंवा मृत्युमुखी पडते आणि भौतिक मालमत्तेचा नुकसान होऊ शकतो. रस्ते अपघातांची कारणे. जास्त वेग आणि बेपर्वा वाहन चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, चालकाचे लक्ष विचलित करणे, सिंगल जंपिंग, सीट बेल्ट आणि हेल्मेट घालणे यासारखे सुरक्षा उपायांपासून दूर राहणे, लेन ड्रायव्हिंग आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे. वाहतुकीची कोंडी. सकाळी शाळेत जात असताना तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात का? मग तुम्ही काय कराल? विद्यार्थी, कर्मचारी, कामगार, शिक्षक, डॉक्टर इत्यादींना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. लोकसंख्येची वाढ आणि वाहनांचा वापर वाढत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण झपाट्याने वाढलेले आहे. अपघात टळण्यासाठी वाहतुके चिन्ह, रस्तचिन्ह, वि विहित नियम आणि कायदे माहिती असणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक चिन्हे. वाहतूक चिन्हे दोन प्रकारात विभागली जाऊ शकतात. हस्तलिखित वाहतूक चिन्हे आणि इलेक्ट्रॉनिक चिन्हे. हस्तलिखित वाहतूक चिन्हे वाहतूक पोलीस त्यांच्या किंवा तिच्या सिग्नलद्वारे आणि रस्त्याच्या चौकात हाताच्या हालचालीद्वारे वाहतुकीचा प्रवाह नियंत्रित करतात. ती किंवा तो योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रतिसाद देऊन संघटित पद्धतीने वाहनांच्या हालचालीची काळजी घेतो. हस्तलिखित वाहतूक चिन्हामध्ये अनिवार्य चिन्हे, माहिती चिन्हे आणि सावधगिरीची चिन्हे समाविष्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहतूक चिन्हे. वाहतूक दिवा, वाहतूक सिग्नल किंवा सिग्नल पोस्ट हे रस्त्याच्या चौकात बसवलेले एक संकेतक उपकरण आहे, जे वाहन चालवणे किंवा सुरक्षित आहे हे दर्शवते. चौकात वाहतूक सिग्नलचे अनुसरण करणं. काही रंग आणि त्यांचे संकेत खाली दिले आहेत. लाल रेषेसमोर थांबा. नारंगी, जाण्यासाठी सज्ज व्हा. हिरवा, वाहन हलवा. तुम्ही रस्त्यावर चालत असताना तुम्हाला काय दिसते? रस्ता दुभाजक. एकच मार्गावरील वाहतुकीची दोन्ही दिशांनी वेगळी करण्यासाठी रस्ता दोन भागात विभागलेले असतो. याला रस्ता दुभाजक असे म्हणतात. फुटपाथ. पादचाऱ्यांच्या वापरासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक रस्ता बांधलेला आहे.
तो सुमारे 2 मीटर रुंदीचा असू शकतो. झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंग म्हणजे अशी जागा जिथे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येतो. जिथे रहदारी जास्त असते अशा ठिकाणी हे बसवले जातात. पादचाऱ्यांसाठी नियम. पादचाऱ्यांसाठी पायी चालणे. जर पायी चालण्याची व्यवस्था नसेल आणि रस्ता अरुंद असेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूला चालत जा आणि येणाऱ्या वाहतुकीकडे लक्ष ठेवा. रात्री रस्त्यावर चालताना परावर्तक कपडे घालावेत. रात्री रस्त्यावर चालताना नेहमी टॉर्च सोबत ठेवा. झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडा. रस्ता ओलांडताना प्रथम उजवीकडे पहा. जेव्हा वातावरण स्वच्छ असेल तेव्हा मध्यभागी जा. नंतर डावीकडे पहा, जेणेकरून रस्ता ओलांडणे सुरक्षित होईल. रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना मोबाईलचा वापर करू नका. मोटरसायकल सवारांसाठी नियम. वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. स्वर आणि मागे बसणाऱ्या दोघांसाठीही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. घरी येणारी चालकाला त्रास देऊ नये. रस्ता सुरक्षा उपायांचे पालन करणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. हे तुमच्यासाठी आहे. प्रिय भावी पिढीतील नागरिकांनो, वाहतूक नियमांचे पालन करा आणि आपले जीवन वाचवा. त्याच वेळी तुमच्या भोवतालच्या लोकांमध्ये रक्षा सुरक्षता उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात सक्रिय सहभाग घ्या. सारांश सांगूया. मुलांना आणि तरुणांना रस्त्यावर जबाबदारीने वागण्यास सक्षम बनवणे याला रस्ता सुरक्षा शिक्षण म्हणतात, ज्यामुळे ते जबाबदार चालक, प्रवासी, पादचारी आणि सायकलस्वार बनतात. रस्ते सुरक्षा नियमांमुळे भारतातील रस्त्यांवर आपल्या मुलांना येणारे धोके लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात.